नमस्कार. मी रेशीमरत्न हनुमंत बर्डे. बऱ्याच जणांचा प्रश्न होता की सर आमचा लॉट फेल चालला आहे, सर आमचा लॉट फेल चालला आहे आणि लॉट फेल गेल्याच्या नंतर सर आमच्या शेवटच्या टेजलाच ग्रास लिहिली आहे. असे बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत. आणि अजून काही जणांचा एखाद्याचा प्रश्न असतो की सर आमच्या शेडमध्ये उजी माशी आहे. अशा 3 गोष्टीमुळे की म्हणजे सध्या हे चालू आहे की सध्या लोकांचे म्हणणे आहेत. पण त्यावर तुम्हाला काय उपाय करायचा आहे मी एक सांगतो की जेणेकरून तुमचा लॉट जर सतत फेल जात असेल तर तुमच्या शेडचं निर्जंतुकीकरण योग्य प्रकारे होत नाही. दुसरं कारण म्हणजे की तुमच्या शेडमध्ये उजी माशी आहे. तर उजी माशी असेल तर तुम्ही व्यवस्थित त्या बेडचं जे तुम्ही मटेरियल टाकून जे पाला टाकून तुम्ही महिनाभर बेड तयार केलेत त्याचे योग्य प्रकारे तुम्ही निर्जंतुकीकरण करत नाही. ते कशा प्रकारे करायचं आणि कशा प्रकारे शेडचं निर्जंतुकीकरण करायचं याबद्दल आम्ही आज थोडीशी माहिती देणार आहे. शेडचं निर्जंतुकीकरणासाठी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेडचं निर्जंतुकीकरण करीत असताना सकाळी 9 ते 1च्या दरम्यान करायचे. त्याच्यानंतर शेडचं निर्जंतुकीकरण उपयोग नाही आणि होणार बी नाही. 9च्या नंतर 1च्या ह्याच कालावधीमध्ये म्हणजे चढतं ऊन असेल त्या टायमिंगला शेडचं निर्जंतुकीकरण करणे गरजेचं आहे. ज्यामुळे काय होईल की तुमच्या शेडचं निर्जंतुकीकरण होईल. पण शेडचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी तुम्हाला 4 फवारण्या घ्याव्या लागतात. 4 फवारण्या कोणकोणत्या? एक चुन्याची, एक ब्लिचिंगची, एक अस्त्रा आणि एक डेकॉल, अशा 4 फवारण्या घ्यायच्यात. आणि 5वी फवारणी एक सांगतो ती बी घ्यायची की पहिली म्हणजे डेकॉल आपलं ह्याची चुन्याची फवारणी. 100 आपलं 25x50चं जर शेड असेल तर 25x50च्या शेडमध्ये जवळपास आपल्याला आपले पहिले फवारणी घेत असताना चुन्याची तर 100 लिटर पाण्याला 300 ग्राम चुना घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला 25x50ला 200 लिटर पाणी लागते. तर आपल्याला 600 ग्राम चुना घ्यायचा आहे. त्याला त्या पाण्यामध्ये 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून पूर्ण शेडचं फवारणी करायची आहे. त्याच्यानंतर पूर्ण रॅक असतील, जाळी असेल, तुमचं सगळं जे सामान असेल मधलं पत्रासहित मधला तेवढं शेड फवारणी करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 3 किलो ब्लिचिंग 100 लिटर पाण्यामध्ये टाकून तुम्हाला डबल अर्धा तास थांबून तर 200 लिटर पाणी घ्यायचं आहे. म्हणजे 100 लिटरचं प्रमाण सांगतोय मी की 3 किलो ब्लिचिंग. तसं 200 लिटरचं पाणी घेतलं तर 6 किलो ब्लिचिंग घ्यायची. 6 किलो ब्लिचिंग घेऊन त्या पाणी ढवळून अर्धा तास थांबायचं आहे. वरी त्याची निवळी तयार होऊ द्यायची. निवळी तयार झाल्याच्या नंतर ब्लिचिंगच्या अख्ख्या शेडमध्ये फवारणी करायची. आणि फवारणी केल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी सकाळी 9च्या नंतर डेकॉलची फवारणी घ्यायची. डेकॉलची फवारणी 1 लिटरचा पुडा येतो डेकॉलचा, तो 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून पूर्ण शेडचं निर्जंतुकीकरण करायचे. आणि आपलं समजा ज्या दिवशी आळी येणार आहे, समजा चॉकी आपण मागवली त्याच्या अगोदर 2 दिवसा अगोदर किंवा 24 तासा अगोदर अस्त्राची फवारणी घेणे गरजेचं आहे. त्याच्या अस्त्राची फवारणी आपलं 100 आपला जो पुडा आहे, समजा 100 ग्रामचा जो अस्त्राचा पुडा आहे, तो पुडा आपलं जे पॅकेट आहे तो 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून पूर्ण शेडला फवारणी करायची. पण एवढं करायचं आहे की शेड निर्जंतुकीकरणासाठी तुम्हाला कमीत कमी 500 लिटरच्या वर तुमचं पाणी गेलं पाहिजे. आता मी ज्या पद्धतीने 4 फवारण्या सांगितल्या तुम्हाला, प्रत्येक फवारणीला 200 तर असं 800 लिटर पाणी होईल. तुमचं 100% शेडचं निर्जंतुकीकरण होईल. अशा प्रकारे जर तुम्ही शेडचं जर निर्जंतुकीकरण केलं तर तुमच्या क्रॉपला कसलाही अडचण येणार नाही. तुम्ही इथंच काय चुकत आहात की काय करता शेतकरी की अस्त्राची पुडी टाकणे, 2-3 लिटर आपल्या हातपंप घेणे, फवारणी करणे, शेडचं निर्जंतुकीकरण, हे चुकीची पद्धत होत आहे. ज्यामुळे तुमचे रॅग गंजत आहेत, तुम्हाला अडचणी येत आहेत, चौथा मोडच्या नंतर लगेच ग्रासली येत आहे. हे कारण आहेत. तुमचा 1-2 लॉट चांगले निघतात तशी फवारणी केल्याच्या नंतर, बाकीचे लॉट निघत नाहीत. पुढच्या लॉटला ज्या अळींचे डिस्ट्रिब्युशन व्यवस्थित झालं नसेल तर तुमच्या पुढच्या लॉटला हा प्रॉब्लेम येणारच आहे. तर अशा प्रकारे तुम्ही शेडचं निर्जंतुकीकरण करू शकता. आणि उजी माशीचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला कशा प्रकारे नियोजन करायचं याविषयी थोडीशी माहिती देणार आहे. तर अशाच नवीन माहितीसाठी, रेशीम शेतीविषयी माहितीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.